नमस्कार मंडळी. आम्ही तीन जे व्हिडिओ शेअर केले ते पाहिलात. त्या व्हिडिओमध्ये आपण नारळाचं पोषण आणि संरक्षण नैसर्गिक पद्धतीने कसं होते ते पाहिले. आम्ही आमच्या बागेत निसर्गाच्या व्यवस्था विकसित केल्यामुळे नैसर्गिक पद्धतीने नारळाचं पोषण होतं. आता नारळाची प्रक्रिया म्हणजे खोबरं बनवणे किंवा व्हर्जिन ऑइल बनवणे किंवा खोबरेल तेल बनवणे, ही प्रक्रिया आता आधुनिक पद्धतीने या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये होते. पण आज जगभरामध्ये पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या मालाला भरपूर मागणी आहे. त्याचं कारण त्या त्या प्रक्रिये पद्धतीमध्ये त्या उत्पादनाची गुणवत्ता चांगली राखली जाते, त्याचबरोबर त्याला लागणारी ऊर्जा ही फार कमी लागते. तर ऊर्जेची बचत होते, त्यामुळे कार्बन फुटप्रिंट त्या प्रॉडक्टचा खूप कमी असतो. ह्याविषयी माहिती आम्ही आता पुढे देत आहोत. नारळ बागेतील जमिनीची सच्छिद्रता, सुपीकता आणि उत्पादकता वाढल्यामुळे नारळाचं पोषण आणि संरक्षण आता व्यवस्थित होत आहे आणि दरवर्षी त्यात उत्पादनात वाढ होत आहे. बागेतील 2 नारळांना भुंगा लागला होता, पण त्याचं पोषण व्यवस्थित झाल्यामुळे आणि बुलबुल पक्षाचा सहवास असल्यामुळे नारळ आपलं संरक्षण करू शकला. आता नारळाचं पोषण आणि संरक्षण तो स्वतः करण्या एवढी त्याची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे आणि ती प्रतिकारशक्ती त्याच्या नारळामध्ये येणार आणि ते सेवन केल्यामुळे आमची प्रतिकारशक्ती त्यामुळे वाढणार आहे. तर नैसर्गिक पद्धतीचा हा एक फायदा आहे. आपण पूर्ण पक्व झालेले नारळ काढतो आणि ते एप्रिल महिन्यात काढतो. वर्षभर पक्व होऊन पडलेले नारळ गोळा करतो. त्यामुळे नारळांची गुणवत्ता चांगली राहते. तसेच आम्ही काही नारळांवर मिरी सोडलेल्या आहेत. मग शिडी लावून आपण काढणारा माणूस वरपर्यंत जातो, 20 फुटापर्यंत आपण मिरी मेंटेन करतो, त्याच्यावर गेलेली मिरी कट करतो आणि त्याच्यावर तो जाऊन ते नारळ हार्वेस्टिंग करतो. आता हे जे नारळ असतात आपण जे हार्वेस्टिंग करून गोळा करतो, ते नारळ मग शॉर्टिंग केले जातात, त्याची क्रमवारी केली जाते. जे चांगले नारळ आहेत फ्रेश विकले जातात किंवा साठवणूक करून त्याच्यापासून खोबरेल तेल किंवा सुकी बनवली जाते. तर ही जी नारळाची शिडी आहे, हे आम्ही नवीन त्याच्यात एक आणलंय की जेणेकरून काढणाऱ्याचे श्रम कमी व्हावेत. आता तो काढणारा वर जाऊन सुकलेली चुडचं काढतो आणि आतला कवाळा साफ करतो. तिथे काही कोणाची घरटी बिरटी असतील तर ते काढून साफ करतो. प्रत्येक नारळ चेक करतो आणि त्याच्या मग आम्हाला रिपोर्ट करतो. त्याच वेळेला तो रिपोर्ट लिहून घेतला जातो. तो रिपोर्ट आम्ही आमच्या नोंदवहीमध्ये नमूद करतो आणि त्याच्यावर काही ॲक्शन घ्यायची असेल तर ती आम्ही ॲक्शन घेतो. अशा प्रकारे आम्ही नारळ हार्वेस्टिंग आणि त्याच्या नोंदी ठेवत असतो. नारळाची नोंदवही मध्ये प्रत्येक नारळानुरूप आम्ही नोंदी करत असतो आणि त्या मग नोंदी एकत्र करून त्या नारळ उत्पादनाचं विश्लेषण, कुठल्या झाडाला किती मिळालं, काय मिळालं, का कमी मिळालं, वाढलं तर का वाढलं, आणि दर वर्षाच्या रिपोर्टनी दरवर्षी उत्पादन वाढते की नाही हे तपासून पाहतात. पावसाळ्यात गोळा केलेले नारळ असा धूर देऊन सुकवले जातात आणि मग ते आपण साठवणुकीच्या शेडमध्ये ठेवतो. हे नारळ पुढे जाऊन आम्ही व्हर्जिन ऑइल बनवलं. व्हर्जिन ऑइल ओल्या नारळापासून करतात. तर ते व्हर्जिन ऑइल पुढे आणि ते व्यवस्थित आमचं झालेलं आहे, पण अजून आम्ही त्याचं उत्पादन चालू नाही केलं आहे. ते उत्पादन केल्यानंतर पावसाळ्याचे सगळे नारळ हे व्हर्जिन ऑइलसाठी जातील आणि सुकवलेले नारळ ऑक्टोबरमध्ये बाहेर काढून त्याची वाटी तयार केली होती. पूर्वी आमचे जमिनीवर नारळ होते त्यावेळेला 20% खराब होत होते. आता परंपरेप्रमाणे विचार करून त्यांना मोकळी हवा देऊन नारळ साठवणूक केल्यामुळे आता ते 2% वेस्टेज आलेलं आहे आणि नारळाची क्वालिटी सुधारलेली आहे. आता वाटी आणि त्यापासून लाकडी घाण्यावर आम्ही तेल तयार करतो. सुकलेल्या खोबऱ्यापासून लाकडी घाण्यावर आपण तेल काढतो. तेल काढून आणल्यानंतर त्याचा गाळ बसेपर्यंत
त्याला स्थिर केलं जातं, त्यानंतर गाळून घेतलं जातं आणि नंतर 8-10 दिवस ऊन दाखवून त्यातलं सगळं मॉइश्चर काढून मग नारळाची तेलाची साठवणूक केली जाते. हे तेल आमचं 2 वर्षापर्यंत व्यवस्थित राहतं, त्याला कोणताही वास येत नाही किंवा ते खराब होत नाही. अशा प्रकारे आम्ही नारळाचं तेलाचं उत्पादन करतो. ह्याच्यात ऊर्जेचा वापर कमीत कमी करून आपल्या प्रॉडक्टचा कार्बन फुटप्रिंट कसा कमी राहील ह्याकडे आम्ही लक्ष देतो आणि ह्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन आम्ही करतो. किती पर्सेंटेज तेल आलं, कसं आलं, त्याबद्दलच्या सगळ्या नोंदी आम्ही ठेवतो. तर त्या नोंदीतनं आपल्याला पुढे आणि काही बेनिफिट घेता येईल त्याचा आम्ही आता सध्या विचार करत आहोत. आता आपण पाहिलात की आम्ही नारळाची प्रक्रिया कशी करतो. आता नैसर्गिक पद्धतीने शेती करणं किंवा पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया करणं ह्याला कौशल्यप्रधान मनुष्यबळ लागतं. त्यासाठी आज जी काही एक आपली समाज व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये लोकांना जास्त मोबदला, प्रतिदिनीचा जास्त मोबदला इतर व्यवसायात मिळतो. त्यामुळे शेतीकडील लोक ही इतर व्यवसायात जात आहेत. ज्या लोकांकडे ती कौशल्य आहेत त्यांना पैसे अधिक मिळतात, कारण सगळी महागाई वाढलेली आहे. त्या लोकांच्या पण गरजा परिपूर्ण होण्यासाठी त्यांना अतिरिक्त पैसा लागणारच आहे. तर आम्ही त्यासाठी योग्य मोबदला देतो त्यांना, जेणेकरून त्यांनी त्यांची कौशल्य आणखी विकसित करावीत आणि ही जी काही नैसर्गिक शेती आहे तिथे त्यांनी वळावं. आता ही प्रक्रिया करत असताना आपण पारंपरिक पद्धतीने करतो आहोत ते आपण पाहिलात. तर त्या पद्धतीमध्ये आम्ही काही सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या सुविधा निर्माण केल्यानंतर पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्याला आपला प्रॉडक्ट निर्माण करता येईल आणि त्याला योग्य भाव मिळावा म्हणून आता अशी पद्धत आहे की तुम्ही त्या प्रॉडक्टची स्टोरी सांगितली, म्हणजे पहिल्यापासून कसं प्रॉडक्ट तयार झाला त्याची स्टोरी तयार केलात, त्याची विश्वासार्हता लोकांना पटली, तर तुम्हाला जागतिक मागणी आहे. तर त्याविषयी पण आम्ही माहिती घेत आहोत आणि इतर तज्ज्ञांकडून माहिती घेऊन ते शेतकऱ्यांना कसं विकसित करता येईल त्याविषयी आम्ही अभ्यास करत आहोत. नमस्कार.